प्रभाग क्रमांक 3 वाघोली, विमाननगर आणि लोहगाव या प्रभागातून काँग्रेस पक्षाकडून ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे असे सागर शिवाजी खांदवे माझ्यासोबत आहेत. सागरजी, तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे, काय प्रतिक्रिया तुमची? काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. माझे देशाचे नेते राहुल गांधी, माझे शहराध्यक्ष जी अरविंदजी शिंदे आणि माझे नेते श्री प्रशांतदादा जगताप यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. कारण मी ज्या जुन्या पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षामध्ये जे काम केलं इतके वर्ष, त्या वर्षाचा जो अनुभव होता, कामाचा जो अनुभव होता, त्याची त्यांनी दखल घेतली आणि मी पक्षात प्रवेश केल्या केल्या त्यांनी मला तिकीट दिलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आत्ताशीच तुम्ही म्हणलात की ज्या पक्षामध्ये तुम्ही होतात अगोदर त्या पक्षामध्ये तुम्ही जे काही कार्य केलं त्याच्या कार्याचा आढावा घेऊन पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली. असे काही काम केलेले आहेत की तुम्ही ज्या जोरावर तुम्हाला उमेदवारी मिळाली असं वाटतं? मी गेले 2017 पासून राजकारणामध्ये आहे. मी लोहगाव आणि इतर भागातील प्रभागातील प्रश्न महानगरपालिकेकडे मांडत आलोय. विविध निवेदनं दिलेत. जिथे काही मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झालाय, नागरिकांकडून मला संपर्क करण्यात आला, ते प्रश्न मी आतापर्यंत मांडत आलो आणि ती कामं पूर्ण करून घेण्याचा माझा 100% प्रयत्न राहिलाय. त्याचबरोबर लोहगावातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यासंदर्भातही मी एक त्या उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर लोहगाव वाघोली रस्ता आहे, त्या रस्त्याचा मी एक गैरकारभार भ्रष्टाचार जो झाला होता तो उघड केला. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्या रस्त्याच्या कामाची चौकशी लावली आणि ती चौकशी आता लवकरच पूर्ण होऊन ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. नक्कीच. आता मला एक तुम्हाला विचारायचं आहे, टू बी फ्रँक, की तुमच्या विरोधात म्हणजे खूप तगडे उमेदवार आहेत. मी आता नाव त्यांची घेत नाही, पण तगडे उमेदवार आहेत. आता त्यांचं आव्हान तुम्हाला कसं वाटतं किंवा त्यांच्या आव्हानाला तुम्हाला सामोरं जायचं आहे, त्या कशा पद्धतीने जाणार तुम्ही? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी जनतेत काम करणारा कार्यकर्ता आहे. हे बघा, ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध मी एक सामान्य कार्यकर्ता अशी होणार आहे. आणि जनतेला काम करणारा माणूस हवा असतो. पैशाशी काही घेणे देणे नसतं जनतेला. तगडे कोणी असू द्या, मी काम करणार आहे आणि जे पैसेवाले आहेत किंवा तगडे आहेत त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून समजा तुम्हाला जनतेनं स्वीकारलं, मतदानारूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला महानगरपालिकेत लोहगावच्या किंवा प्रभाग 3च्या लोकांनी तुम्हाला महानगरपालिकेत पाठवलं एक नगरसेवक म्हणून, तर तुमचा प्रभाग क्रमांक 3 बद्दलचं विजन काय असणार आहे किंवा अजेंडा काय असणार आहे? मी ज्या प्रभागातून उमेदवारी आज अर्ज भरलाय तो प्रभाग एकतर मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. म्हणजे मला इतर काही गोष्टी करण्या अगोदर मला या मूलभूत सुविधांकडेच लक्ष द्यायचं. माझा अजेंडाच तो असणार आहे की या प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणी आणि लाईट या समस्यांकडे सर्वात जास्त लक्ष देऊन मी ते महानगरपालिकेकडून करून आणि जो भाग विमाननगर आणि वडगाव शहरीतला सोमनाथ नगर, सोपान नगरचा जो भाग आहे, या भागातल्या समस्या थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यामध्ये ज्या सुविधा महानगरपालिकेकडून मिळत आहेत त्यात कंटिन्युटी नाहीये. त्या कंटिन्युटी आणण्याचा मी प्रयत्न करेन. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक वेगळा प्रश्न असा आहे की आता DP सँक्शन झालेला आहे लोहगावचा आणि ज्या लोहगावमधल्या ज्या शाळा असतील किंवा ज्या हॉस्पिटल्स असतील त्यांची दुर्व्यवस्था आहे, त्याच्यावर तुम्ही पुढं काय काम करणार आहात? नाही, आता DP फायनल झाला ही सगळ्यात चांगली गोष्ट झाली आहे. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक नागरिकांचं थोडं नुकसान होते, त्याबद्दल त्यांनी आक्षेप वगैरे घेतलेले आहेत. परंतु DP झालाय, त्या DPच्या माध्यमातून मी महानगरपालिकेत गेल्यानंतर त्याचा पाठपुरावा करेल. जिथं शाळेचं आरक्षण असेल किंवा जिथं बाकी काही आरक्षणं असतील जी समाज उपयोगी, लोक उपयोगी असतील, ती कामं करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. आता सर्वात महत्त्वाचा तुम्ही जो प्रश्न विचारला DPचा, आपण लोहगावचा जो जुना भाग महानगरपालिकेत 2017 पासून आलेला आहे त्याचा DP झालेला आहे. 1965 सालापासून आलाय, पण त्याचा 2017 साली DP झालाय. पण आज तागायत त्या DPचे रस्ते किंवा ज्या DP पडलाय कुठलंही ताब्यात घेण्यात आलेलं नाही रस्ते वगैरे त्या जागा. तर मी त्याचा पाठपुरावा करून हे आणि तो जो नवीन होणारा DP आहे याचा पाठपुरावा करून ती कामं करून घेण्याचा प्रयत्न करेल. 15 तारखेला मतदान होणार आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या प्रभाग क्रमांक 3च्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 3च्या मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो
की मी सामान्य कार्यकर्ता आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मी तुमच्याशी कनेक्ट राहील. मी तुमच्यासाठी 24/7 उपलब्ध राहील. इतर लोक जे आहेत त्यांना मी आता शुभेच्छा दिल्या, परंतु ते लोक तुमच्यासाठी उपलब्ध असणार नाहीये. तुम्हाला अनुभव आहे. मी सामान्य असलो तरी मी तुमच्यासाठी काम करीन. तुमच्या विविध वैयक्तिक समस्यांसाठी सुद्धा उपलब्ध असेल आणि आपल्या भागाचा, या प्रभागाचा गुणवत्तापूर्ण विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.